नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या यऊ आणि त्यऊ या कथासंग्रहातली कथा चोर शिरलाय चोर. श्रोते हो, ऐकूयात विजय कापडी लिखित ही कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, विजय कापडी लिखित चोर शिरलाय चोर. अचानक एक नवलच घडलं. आमच्या हाऊसिंग सोसायटीच्या कॉन्ट्रॅक्टरला आमच्याविषयी मायेचा पाझर फुटला आणि हा म्हणता आमच्या मानव कल्याण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची 7 मजली इमारत दिमाखात उभी राहिली. पुन्हा एक नवल घडलं. आमच्या बिल्डिंगला वीज आणि पाण्याचं कनेक्शनसुद्धा मिळालं आणि अशा रीतीनं येत्या दिवाळीला पजेशन मिळालं तर डोक्यावरनं पाणी गेलं असा शिमगा करणाऱ्या आम्हाला चक्क अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जागासुद्धा मिळाली. जागा मिळाल्याची बातमी कानावर येताच आम्ही सगळ्यांनी आश्चर्यानं तोंडात बोटं घातली आणि भानावर येऊन तोंडातली बोटं काढल्यानंतर मात्र सगळ्यांची एकच धांदल उडाली. हवी असलेली गाडी 18 तास उशिरा येण्याचं जाहीर झालं म्हणून फलाटावर पथारी पसरून डाराडूर झोपी गेलेल्या प्रवाशांच्या मिटत्या डोळ्यांसमोर अचानक फलाटात घुसलेली गाडी यावी आणि ती दिसल्यावर त्यांची जशी धांदल उडावी तशी नेमकी आम्हा मेंबर लोकांची धांदल उडाली. थोडक्यात पजेशन मिळालं हो, पण ते कोणी घेतलंच नाही. अर्थात माझ्यासारखे काही उत्साही त्या धांदलीत आणखीन धांदल करून आपापल्या ब्लॉकमध्ये येऊन दाखल झाले, ही गोष्ट वेगळी बरं का. पण दुनियेत चपळ माणसांचा भरणा एकंदरीत कमीच आहे हे शेवटी खरं. कारण 35 ब्लॉकच्या आमच्या सोसायटीत केवळ 7च कुटुंबं आली आणि बाकीचे ब्लॉक रिकामे राहिले. अहो, आमच्या दुसऱ्या मजल्यावर तर मी एकटाच होतो ना. नव्या ब्लॉकमध्ये मी माझा जुना संसार थाटला. माझा दिनक्रम सुरू झाला. दररोज संध्याकाळी ऑफिसातनं घरी आल्यावर चहाचा घोट घेता घेता मी बायकोला आले का आपले शेजारी असा प्रश्न टाकायला लागलो. आणि अशाच एका शनिवारच्या दुपारी ऑफिसमधनं घरी येऊन दारावरची बेल वाजवताना मी बघितलं आमच्या शेजारच्या ब्लॉकचं दार कुणीतरी एक जण बंद करत होता. दाराला कुलूप लावत होता तो. चला, नवा शेजारी आला एकदाचा असं मनाशी म्हणत ओळख नसताना सुद्धा स्मितमुद्रा करत मी विचारलं, चला मग आला म्हणत की एकदाचे. हो, आजच आलोय, तो उत्तरला. मग सामान वगैरे कधी यायचं आहे? मी उलट तपासणी सुरू केली. येणार आता थोडं नाही का. तुटकपणे तो एवढंच उत्तरला आणि चावी खिशात टाकून शीळ घालत पायऱ्यांच्या दिशेनं गेला. पुढच्या क्षणी अदृश्यसुद्धा झाला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मी बेलच्या बटनावर बोट ठेवलं आणि एका कर्णकर्कश किंकाळीनं भयंकर दचकलो. मी समोर बघितलं तर माझं बोट बेलच्या बटनावर नव्हतं, तर ते दार उघडून दारात उभ्या असलेल्या माझ्या बायकोच्या डाव्या डोळ्यात गेलं होतं आणि त्यामुळे तिच्या तोंडातून किंकाळी फुटली आहे हे माझ्या एकदम ध्यानात आलं. चला, नवा शेजारी आला बरं का. आज शिरता झाल्या प्रसंगातल्या गांभीर्याची तीव्रता कमी करण्याच्या उद्देशानं मी पुटपुटलो. हुडत तुम्ही आणि तुमचे नवीन शेजारी. झुरळ झटकल्यासारखं बायकोनी मला झटकून टाकलं. पुढच्या अर्ध्या तासाच्या अवधीत मी चहा वगैरे घेऊन फ्रेश झालो. गॅलरीत आराम खुर्ची टाकून वारा खात बसून राहिलो. मी असाच किती वेळ वारा खात बसून राहिलो देव जाणे. पण पायांना रग लागली म्हणून मी उठून उभा राहिलो आणि माझी दृष्टी समोर स्थिरावताच मी केवढ्यांदा तरी दचकलो. अहो, नुकत्याच आलेल्या माझ्या नव्या शेजाऱ्याच्या ब्लॉकच्या मागच्या खिडकीतनं कोणीतरी आत शिरत होतं. माझे डोळे आश्चर्याने विस्फारले. तेवढ्या अवधीत तो महाभाग आतल्या बाजूनं अदृश्य सुद्धा झाला. मंत्रमुग्ध होऊन मी ते दृश्य बघत राहिलो. एकदम मेंदूला मुंग्या चढल्या. माझी छाती धडधड करायला लागली. पायांना मुंग्या आल्यावर आपण कसं जमिनीवर पाय आपटतो तसं मी माझं डोकं भिंतीवर आपटलं आणि हवेतल्या हवेत डोक्याला जर्स देऊन मुंग्यांना हाकलून लावलं. डोकं ठाकटीक झाल्यावर समोर बघतो तो बायको उभी. काय झालं काय? असं काय करतोय खूळ लागल्यागत? भुवया उडवत आणि हातवारे करत तिने मला विचारलं. अगं त्या आपल्या शेजारच्या ब्लॉकमध्ये चोर शिरला आहे चोर.
मी धापा टाकत सांगून मोकळा झालो. चोर? अगं बाई, कुठे आहे चोर? घरातल्या घरात भेदक दृष्टी टाकत बायकोने विचारलं. आपल्या घरात नाही आला चोर, त्या शेजाऱ्याच्या घरात आलाय. पण मी काय म्हणते, शेजाऱ्याच्या घरात चोर येऊ देत नाही तर मोर येऊ देत, तुम्हाला काय करायचं हो? बायको ठसक्यात म्हणाली. अगं मला काय त्याचं करायचं आहे म्हणजे काय? तो चोर आज त्यांच्या घरी आलाय, उद्या आपल्या घरी आला म्हणजे काय? मी बायकोला भीती दाखवायचा प्रयत्न केला. ठीक आहे हो, उद्या आला की बघता येईल, बायको निर्धारानं म्हणाली. वा वा वा, म्हणे उद्या आले की बघता येईल. खरोखर आत आला ना म्हणजे कळेल. कळलं तर कळू द्या हो, तुम्ही गप्प बसा बरं. अगं पण माझं समाजाशी काही देणं घेणं आहे का नाही? समाजाशी तुम्हाला काय करायचं हो? तुम्ही गप्प बसणार आहात का नाही मला सांगा. मी अजिबात गप्प बसणार नाही. मी गप्प बसणार नाही. मी ओरडीन, आरडीन, सगळ्या लोकांना ओरडून जागा करीन, जमल्यास पोलिसात जाऊन तक्रार करीन. काय समजलीस काय मला? चोर शिरलाय चोर. मी थैमान घालायला लागलो. शटअप, गप्प बसा म्हणते ना मी तुम्हाला. बायको परत खेकसली. चोर चोर चोर. बेंबीच्या देठापासनं मी ओरडायला लागलो. तुम्ही असे ऐकत नाही आहात तर. एवढं बोलून दाण दाण पावलं टाकत बायको स्वयंपाकघरात गेली. पुढच्या क्षणी बाहेर आली. अहो, तिच्या हातात कपडे बडवण्याचा धोका होता. मी पडदिशी दाराच्या दिशेने धावलो. जीवाच्या आकांतानं दार उघडायला लागलो, पण त्या अगोदर 2 उड्यात बायकोनी मला गाठलं आणि माझ्या डोक्याच्या विशिष्ट जागी धोका मारला. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. जागा झालो. समोर बघितलं तर बायको डोळे वटरून माझ्याकडे बघतीये. तिच्या हातात धोका होता अद्याप. माझ्या डोक्याच्या आणखीन एका विशिष्ट जागी तो हाणून तिने मला शुद्धीवर आणलं होतं. चांगली 10 मिनिटं बेशुद्ध होतात. दरम्यान त्या मेले चोरानं आपलं काम फते करून तोंड काळं सुद्धा केलं असेल एव्हाना. एवढं बोलून बायको धीरोदात्त पावलं टाकत स्वयंपाक खोलीत गेली. मी डोकं चाचपत उभा राहिलो. पावलं न वाजवता दाराजवळ गेलो. दार उघडलं आणि बाहेरच्या दिशेनं धूम पळालो. अगदी पळत सुटलो. दुसऱ्या मजल्यावरनं खाली यायला मला अवघं 1.5 मिनिट लागलं. एकदा खाली आल्यावर मी प्रत्येक भरलेल्या आणि न भरलेल्या ब्लॉकची दारं वडवली आणि ओरडायला लागलो. चोर शिरलाय चोर, चोर शिरलाय चोर, उठा उठा उठा, चोर शिरलाय चोर. धडाधडा दारं उघडली गेली. आतल्या माणसांची मुडकी बाहेर आली. अहो बाहेर या, बाहेर या. दिवसा ढवळ्या ब्लॉकमध्ये चोरी होती आणि तुम्ही झोपा काढताय. थुत तुमच्या कुंभकर्णी झोपेवर. मी वीरश्रीच्या आवेशात त्यांचा अभिमान डिवचायला लागलो. चोर कुठे? चोर कुठे? कुणाचं घर फोडलो? काय 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 कुणाचं घर फोडलं? कुणाचं फोडलं? कुणाचं घर? काय काय नेलं? काय काय त्यांनी? अरे तोंड धरल्यासारखं उभं का राहिला आता? बोला की तुम्ही. आणखीन एक जण माझ्यावर खेकसला. चला माझ्याबरोबर चला. मी ओरडलो आणि दुसऱ्या मजल्याच्या दिशेनं पळत सुटलो. मध्येच वळून बघितलं, सगळे माझ्या मागे धावत येत होते. दरम्यान आम्ही सगळे दुसऱ्या मजल्यावर येऊन उभं राहिलो. माझ्या शेजाऱ्याच्या ब्लॉकजवळ उभं राहून त्याचं दार हातानं बडवत मी किंचाळलो. या घरी झाली आहे चोरी. या घरात? कोणीतरी एक जण विचारता झाला आणि पुढे येऊन त्यांनी दरवाजाच्या कडेला अडकवलेलं भलं मोठं गोदरेज कुलूप हलवलं. बंद कुलपाच्या थोबाडाकडे आणि माझ्या तोंडाकडे आळीपाळीनं कटाक्ष टाकत तो म्हणाला, अहो चोरी झाली म्हणतोय आणि कुलूप जाग्यावर कसं काय? अहो चोर काय दरवाज्यात आत जाणार आहे का? मी तिरसटलेल्या सुरात विचारलं. अच्छा, मग कुठून जाणार बरं चोर? कोणीतरी प्रतिप्रश्न केला. या माझ्याबरोबर. मी वळलो. माझ्या घराचं दार मी बडवलं. बायकोनं दार उघडल्याबरोबर आत शिरलो. मी सगळ्यांना बोलवलं. गॅलरीच्या दिशेनं गेलो. गॅलरीत उभं राहून शेजाऱ्याच्या मागच्या बाजूच्या खिडकीच्या दिशेनं बोर्ड दाखवत म्हणालो, तिकडे बघा, तिकडे दाहिने दाहिने देख. दिसतंय? हां. कुणीतरी उत्तर दिलं. काय दिसतंय? खिडकी. त्याचं चोख उत्तर. बरोबर. नेमक्या त्याच खिडकीतनं चोर आतमध्ये शिरलाय. आणि मग मात्र एकच खळबळ उडाली. सगळेजण माझ्या घराबाहेर पडले. कमरेवर हात ठेवून दात ओठ खात उभ्या असलेल्या माझ्या बायकोकडे दुर्लक्ष करून मी त्यांच्याबरोबर निघालो. सगळ्यांनी पुन्हा एकदा माझ्या ब्लॉकच्या शेजारच्या ब्लॉकमध्ये उभं राहून हाताने कुलूप खेचून बघत टेहळणी केली आणि दाडा धावत खालच्या मजल्यावर प्रयाण केलं. बाहेरच्या आवारात उभं राहून सगळेजण उडघड्या त्या खिडकीकडे बघायला लागले. शेजारच्या ड्रेनेज पाईपला धरून वर गेलेला दिसतोय बरं का चोर. एकानं मौलिक निष्कर्ष काढला.
म्हणजे चोराला आयती सोय करून दिली का नाही कॉन्ट्रॅक्टरनी? तरी मी सांगत होतो मी ड्रेनेजचे पाईप बसवू नका. ड्रेनेजचे पाईप बसवायला नको? येडपटच दिसतोय. मग दररोज सकाळी तांब्या घेऊन कुठे रेल्वेच्या स्टेशनवर जायचं का उघड्या माळरानावर जायचं? काय हस नाही काय? काळव्याला ओळखा? आधी हे काय म्हणताय ते ऐका. काय हो, कधी पाहिला बरं तुम्ही तो चोर? झाला असेल अर्धा तास. आणि तुम्ही हे सगळं आता सांगताय? एव्हाना चोर आतलं सामान घेऊन पळाला सुद्धा असेल. नाही, कदाचित आज सुद्धा असेल ना. आपण पोलिसांना बोलूयात का? हो, म्हणजे काय, बरोबर आहे. हे प्रकरण आता पोलिसांकडे सोपवलेलं बरं. कोण जात आहे पोलिसांच्याकडे? या प्रश्नावर नेहमीप्रमाणे थोडीशी टोलवाटोलवी झाली आणि ज्या अर्थी मी चोर पाहिला त्या अर्थी पोलिसांकडे मीच जायला पाहिजे असं ठरलं. मी निघालो. अशा वेळी आपण अजिबात डगमगत नाही. तुम्ही सगळे इथेच उभे राहा. कदाचित असलाच चोर आत तर त्याला बाहेर येऊ देऊ नका. आला तर बाहेर पकडून ठेवा. मी आलोच. मी ऑर्डर सोडायला सुरुवात केली. भराभरा चालत मी पोलीस चौकीवर गेलो. एक इन्स्पेक्टर 2 पोलिसांना घेऊन परत आलो. आल्या आल्या खिडकीकडे तोंड करून उभ्या असलेल्या जमावाला विचारलं, काय रे, चोर आला का बाहेर? नाही, अद्याप नाही आला. कुणीतरी उत्तर दिलं. चला मग. इन्स्पेक्टर आणि पोलीस यांना मानेनं इशारा देऊन मी दुसऱ्या मजल्याच्या दिशेनं निघालो. इन्स्पेक्टर आणि पोलीस माझ्या पाठोपाठ निघाले. सगळा जमाव त्यांच्या मागोमाग निघाला. अचानक डोक्यात प्रकाश पडला आणि मी ओरडलो, अरे खाली राहा ना, काही जण उभे. सगळे वर आले आणि संधी साधून तो चोर तिथनं पळून गेला. म्हणजे माझा मुद्दा बिनतोड होता. इन्स्पेक्टरला पाठला तो कौतुकानं माझ्याकडे बघायला लागला. तसं पुरेसं कौतुकानं पाहून झाल्यावर डोळ्यांचा इशारा करून त्यांनी एका पोलिसाला खाली पहारा देण्यासाठी पेटाळलं. दरम्यान आम्ही वर आलो. दारात माझी बायको उभीच होती. तिच्या डोळ्यात हिंस्त्र भाव तरळत होते. पण आता मी डरणार नव्हतो. माझ्याबरोबर एक इन्स्पेक्टर होता, 2 पोलीस होते. मग जंगी फौज होती. इतकंच नाही तर त्या इन्स्पेक्टरच्या कमरेला एक पिस्तूलसुद्धा लटकत होतं. त्याच्या पिस्तुलापुढे माझ्या बायकोच्या हातातला धोका फार केविलवाणा दिसायला लागला होता. काय कुणाकडे झाली चोरी? इन्स्पेक्टरने प्रश्न टाकला. यांच्या घरी झाली हो. माझ्या शेजाऱ्याचा ब्लॉक दाखवत मी म्हणालो. दार उघडा, दार उघडा. हातातली छडी दारावर आपटत इन्स्पेक्टर म्हणाला. अहो, दार कोण उघडणार इन्स्पेक्टर साहेब? दाराला कुलूप आहे. दाराला कुलूप आहे होय? पाहिलंच नाही. द्या किल्ली द्या. किल्ली? माझ्याकडे कुठे किल्ली? रिकामे हात दाखवत मी त्यांना म्हणालो. मग कुणाकडे किल्ली? संशयानं इकडे तिकडे बघत इन्स्पेक्टर म्हणाला. मालकाकडे किल्ली. मग मालक कुठे? मालक कुठे मला नाही माहिती. का कोणास ठाऊक, पण पुन्हा रिकामे हात दाखवत मीच म्हणालो. माहिती नाही तुम्हाला? म्हणजे? पुन्हा सगळ्यांकडे इन्स्पेक्टरनं संशयानं बघितलं. अहो, म्हणजे दाराला कुलूप लावून किल्ली खिशात टाकून मालक कुठे गेला ते माहिती नाही आहे. अर्थजा, मग चोर आत गेला कसा? इन्स्पेक्टर बुचकाळीत पडला. घराच्या मागच्या खिडकीतनं या माझ्या घरी मी खिडकी दाखवतो. म्हणजे तुमच्या घराच्या मागच्या खिडकीतनं चोर या घरात शिरला असं म्हणायचं का तुम्हाला? इन्स्पेक्टर बुचकाळ्याच्या समुद्रात गाटांगळ्या खायला लागला होता. अहो, चोर या घरात गेला तो या घराच्या मागच्या खिडकीतूनच, पण ती खिडकी मला माझ्या गॅलरीतनं दिसली. आता मला एक सांगा, चोर खिडकीतनं गेला का गॅलरीतनं गेला? इन्स्पेक्टरच्या नाकातोंडात बुचकाळ्याच्या समुद्रातलं पाणी जाऊन तो बेजार झालेला होता. अहो, असं काय करताय तुम्ही इन्स्पेक्टर साहेब? नीट ऐका बरं. या घराचा मालक कुलूप लावून निघून गेला आणि तो कुठं गेला तुम्हाला माहिती नाही. मध्येच राजकपूरप्रमाणे हात वर करत इन्स्पेक्टर म्हणाला. तुम्ही बोलू नका हो मध्ये. मालक निघून गेल्यानंतर चोर त्यांच्या खिडकीतनं आत शिरला आणि त्याला तसा शिरताना मी माझ्या गॅलरीतनं बघितलं. बघा, किती सोपं सांगितलं का नाही मी? आलं, लक्षात आलं. थोडक्यात काय, तर चोर मालकाच्या पाळतीवर होता. आणि चोराच्या पाळतीवर हे होते. माझ्याकडे बोर्ड दाखवत ख्या ख्या करत कुणीतरी एकानं इनोद करून टाकला. काय हो? हे म्हणते ते खरं आहे का? इन्स्पेक्टरच्या त्या कोणाचा तरी इनोदच समजला नाही. त्यामुळं गंभीरपणे इन्स्पेक्टरने मला विचारलं. मी कसला पाळतीवर राहतोय? मी बसलो होतो गॅलरीत हवा खात. आता गॅलरीत राहून कुणाला पाळतीवर राहायला जमतं का? ती मरो तुमची गॅलरी. केवढा गोंधळ आहे खाली पिली.
आता मी काय ॲक्शन घेऊ ते सांगा मला. इन्स्पेक्टर मलाच विचारायला लागला. तुम्ही खिडकीतनं आत उडी मारा. नाही जमणार नाही. कसं आहे, चोर खिडकीतनं आतमध्ये उडी मारतात, पण आम्ही जातो दारातनं आतमध्ये. हो, पण दाराला कुलूप आहे आणि किल्ली मालकाजवळ आहे आणि मालक जवळपास नाही आहे. मोठा दोंडा आणतो आणि कुलूपच फोडून टाकतो. मग फोडा. मी प्रोत्साहनच देऊन टाकलं आणि पुढच्या 5 मिनिटात नव्या कोऱ्या भल्या मोठ्या आकाराच्या गोदरेजच्या कुलपावर धोंडा मारून इन्स्पेक्टरनं दार उघडलं. पुढच्या क्षणी त्यांनी कमरेचं पिस्तूल काढलं. पिस्तुलाच्या ट्रिगरवर बोट ठेवून आणि एका पोलिसाला पुढे ढकलून त्याच्या पाठीशी दबा धरून एक पाऊल पुढे टाकत इन्स्पेक्टर पुढे पुढे सरकायला लागला. त्याच्या पाठीमागे मी, माझ्या पाठीमागे आणखीन कितीतरी सरकायला लागले. सरकत आम्ही सगळे घरभर हिंडलो. एक कोपऱ्यात उभी केलेली चटई सोडली ना आता घरात चिटपाकरू सुद्धा नव्हतं. मी खिडकीतनं खाली वाकून बघितलं. दिसला मला चोर दिसला. खालून कोणीतरी ओरडलं. मी चटदिशी डोकंच मागे घेतलं. ते माझ्या मागे उभे असलेल्या इन्स्पेक्टरच्या नाकावर आदळलं. नाक मुठीत धरून त्याने हंबरडा फोडला. त्या हंबरड्याचे निनाद रिकाम्या घरभर पसरले. एवढं सगळं झाल्यावर मग मात्र इन्स्पेक्टर सहेतूक दृष्टीनं माझ्याकडे बघायला लागला. बाकीच्या सगळ्यांनी सुद्धा सहेतूक नजरा माझ्यावर रोखल्या आणि अशा वेळी तोंड उघडलं नाही तर उगाचच सगळ्यांचा गैरसमज व्हायचा, म्हणून मी घासा साफ करून म्हणालो, पण चोर आत गेलेला मी पाहिलाय हो माझ्या गॅलरीतनं. पुन्हा तुम्ही गॅलरी नका काढू राहो. पण आता करायचं काय? पंचनामा करायचा. आपण घराचं कुलूप फोडले तेव्हा बाकीचे सोपस्कार करायला पाहिजे ना. इन्स्पेक्टरनी गंभीरपणे सांगितलं. तो पुढच्या तयारीला लागला. थोड्याच वेळात घराच्या दाराला सील लागलं. दाराशेजारी हात मोडलेली खुर्ची टाकून एक पोलीस आपल्या खांद्यावरची दुबारी बंदूक सांभाळत झोप काढायला लागला. 4-5 दिवस असेच गेले आणि एका संध्याकाळी मी ऑफिसमधनं घरी आलो आणि समोर बघतो तर माझ्या शेजाऱ्याच्या घरासमोर ही गर्दी. कुतूहलानं मी पुढे झालो. गर्दीत डोकून बघायला लागलो. माझ्या शेजारी कमरेवर हात ठेवून तो शेजारी हाताश मुद्रेनं उभा होता. त्याच्या शेजारी 200 रत्तल वजनाचं त्याचं कुटुंब आणि किडकिडीत शरीर यष्टीची 2 मुलं उभी होती. त्यांच्या पायाशी ट्रंक होत्या, वळकट्या पडल्या होत्या. माझा हा शेजारी बाहेरगावून नुकताच आला होता. जगातला सगळा वैताग त्याच्या चेहऱ्यावर जणू थापलेला होता. 4-5 दिवसांपूर्वी त्याच्या घरी झालेल्या चोरीत त्याचं अपरिमित नुकसान झाल्याचं मला मनोमनी जाणवलं. मी पुढे होऊन त्याला धीर देण्यासाठी त्याच्या पाठीवरनं हात फिरवणार एवढ्यात माझ्याकडे बघत एक जण ओरडला, ए बघा आले. आणि माझ्या शेजाऱ्याकडे बघत तो पुन्हा ओरडला, काय सांगायचंय ना तुम्हाला ते ह्यांना सांगा. त्या उद्गारानं माझ्या शेजाऱ्याने एकदम माझ्याकडे बघितलं. डोळे घराघरा फिरवत माझ्याकडे बघत तो पुढे आला आणि एकदम माझा गळाच पकडला आणि म्हणला, का बोल, काय काय का 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 केलं तू हे सगळं, बोल बोल बोल. म्हणजे काय? गळा सोडवून घ्यायचा निष्फळ प्रयत्न करत मी किंचाळलो. अरे माझ्या घरी चोर आलाय, तुला कोणी सांगितलं रे? कुणी सांगायला कशाला पाहिजे? मी बघितलं ना त्याला माझ्या डोळ्याने खिडकीतनं आत शिरताना. अरे पण तो चोरच असावा असं तुला का वाटावं? म्हणजे तो चोर नव्हता रे. तो चोर नव्हता ना. चोर नव्हता तर मग होता कोण आणि खिडकीतनं का आत शिरला तो? अरे तो माझा प्लंबर होता राव. माझा नळ गळत होता. तो दुरुस्त करण्यासाठी मी त्याला बोलावला होता आणि तो शिरला खिडकीतनं आत, कारण मी त्या टायमाला लय गडबडीत होतो ना. हा काय करतो, मला माझ्या कुटुंबाला आणण्यासाठी गावाला जायचं होतं. गाडीची वेळ होत आली होती, त्यामुळं माझ्या ओळखीच्या प्लंबरला फोन करून मी माझ्या ब्लॉकची मागची खिडकी उघडी ठेवतो आणि त्या खिडकीतनं आत शिर आणि नाळ्याची दुरुस्ती करून तो जा असं मी त्याला कळवून टाकलं होतं. आणि त्याप्रमाणे खिडकी उघडी ठेवून समोरचं दार बंद करून मी निघून गेलो. काय पडला का प्रकाश काय टाळक्यात? बापरे, मामला असा होतोय. मला वाटलं चोर शिरला तुमच्या घरात. तुम्हाला वाटलं चोर शिरला. माझं नवं कोरं कुलूप कोणी फोडलं? तुम्ही फोडलं का? मी नाही. त्या इन्स्पेक्टरनी फोडलं. मग त्या इन्स्पेक्टरला बोलावलं कोणी? मी. म्हणजे पर्यायाने तुम्हीच कुलूप फोडलं. ते नुकसान भरपाई द्यावी लागेल 45 रुपये. 45 रुपये? मी किंचाळलो. 45 रुपये द्यावे लागतील तुम्हाला. आणि आता या पोलिसाला हाकला, घराचा दाबा घेऊ द्या मला. आणि मग सगळे सोपस करून माझ्या शेजाऱ्याला त्याच्या हक्काच्या घरात प्रवेश मिळेपर्यंत माझ्या तोंडाला केवढा फेस आला. यापुढे मात्र शेजाऱ्याच्याच नाही तर खुद्द माझ्या स्वतःच्या घराच्या खिडकीतून नाही
समोरच्या दरवाज्यातनं जरी खराखुरा चोर शिरला ना तरी मी कसलीही हालचाल म्हणून करणार नाहीये. चालेल, नसतं लफडं पाहिजे कोणाला हो. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा तुम्हाला आवडली असेल त्यामुळे कथेचा व्हिडिओ लाईक करा, आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि त्या सर्वांना दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.